जेव्हा पण मी व्लॉग शूट करायला घेते ना, फौजी मला असे चिडवत असतात आणि हसत असतात. असू द्या, हसून घ्या, हसून घ्या. तर मित्रांनो, मी शिवानी तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपलं आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि नेहमीप्रमाणे मी आजसुद्धा माईक ऑन करायला विसरले, त्यामुळे हा स्टार्टिंगचा व्हॉईस मी असा रेकॉर्ड करून टाकत आहे. तर आजचा व्लॉग असणार आहे आपला मार्केटमधला. आज आम्ही काही शॉपिंग आणि हॉस्पिटलसाठी बाहेर जाणार काम आहोत. करत नाही शी बाबा. सो आम्ही निघतोय आता बाहेर. माझं हेल्मेट घ्या. आणि मी अशी छान अशी आज रेडी झाले. तुम्हाला असं वाटत असेल की हेल्थ इश्यू, काय काय हेल्थ इश्यू, दिसायला तर एवढी ग्लो करते, पण नाही, मी छोटस थोडासा मेकअप केलाय. गाडीची चावी घेतली का? आणि बाहेरून असं आमचं घर दिसतं. चलो जरा जाऊन येऊयात मार्केटला आणि डॉक्टरांकडे. कार्टून नेटवर्क आहे. ह्याला बघून तुम्ही साधं समजू नका, पण लय डॅम्बिस आहे. बाबू हाय बोल. हाय. सी किती क्यूट आहे ना. पण खूप कार्टून आहे, कार्टून एक नंबरचा. तुला चॉकलेट घेऊन ये ना मी. चॉकलेट आता मी जाऊन येतो. बाय 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 बाय. चलो. बघा आज किती सुंदर वातावरण झालंय आमच्या या कॅम्प मध्ये. अगदी मस्त असं वातावरण झालं. आणि वर बघू शकता तुम्ही, खूप छान असं धुकं आहे. वाव. इकडचे काही क्वार्टर्स आहेत त्याचं रिपेअरिंग चालू आहे. आणि मी आज अशीच बसले, कारण की मला आज असं बसून आनंद घ्यायचा होता. हे आमचं डीडी लाईन आहे. किती झालंय वेट बघूयात. किती आहे? नक्की 75 आहे. 75, 5 किलो वजन कमी. या सीड्यांची तुम्हाला गंमत सांगते आता. यांच्या बरोबर आलं की असंच होता. आम्हाला जायचं होतं त्या सीडीवरून. ह्यांनी मला इकडे बोलले, इकडने जायचं असं वर, इकडनं. नाही नाही म्हटले, इथनं चढवलं वर आणि इथे घेऊन गेले या सीड्यांवरून. जायचं होतं तिकडनं. असे येते पागल. आणि मी यांना चढवलेलं कुठे ते दाखवते. मी यांना चढवलेलं त्या राऊंड वाल्या सीडीवर, स्पायरल वाल्या, त्यावाल्या. आमचा जोकच झालाय मोठा. चला हळू. जिकडे जिकडे शूज दिसतील तिकडे फौजी धावतात. आता इथे 50 आणि 70% ऑफ आहे म्हणे. तिथे घ्यायचंय मला. बघूयात आता त्यांना कोणता शूज आवडतो. चला ना बघूयात. तुम्हाला नाही घ्यायचंय? छोटा आहे ना, मग चला मोठ्या दुकानात जाऊ, तिथे मोठे पैसे देऊ. असे हे विचार करतात. छोट्या बिझनेस करणाऱ्या लोकांना का सपोर्ट करत नाही अशी लोक? बॅड लक. मी जर असं पुढे जाऊन असं हे केलं छोटा बिझनेस, तर मला नाही सपोर्ट करणार हे. आता आमचं हॉस्पिटल व्हिजिट करून झालंय आणि आम्ही योल मार्केटमध्ये चाललोय. तुम्ही बघू शकता किती क्लीन आणि नीट रस्ते आहेत आणि एकदम शिस्त पद्धतीने सगळे लोक गाडी चालवतात. इथे भिवंडी सारखे किंवा आपल्या गावंढळ साईड सारख्या गाड्या चालवल्या जात नाही. आणि कंपल्सरी हेल्मेट. मागच्या बसलेला माणूस असेल त्याला पण हेल्मेट. इथे माझी बिरादरीची लोक दिसली मला. आणि आम्ही थोडंसं सामान घ्यायचंय एकच, म्हणून आम्ही चाललोय. इथे एक ऑलमार्ट आहे, तिथे थोडंसं सामान घ्यायचंय. पण मी थोडं थोडं घेता घेता असं आमचं ढीगभर सामान घेऊन येतो. पण नाही, यावेळेस मी असं हे करून जाणार आहे. वाव, कुत्र किती छान आहे ते. कधी कुत्र घ्यायचं आपण? हे नेहमी मला प्रॉमिस करतात कुत्र घेऊ आणि अजून कुत्र घेऊन नाही देते. आम्ही इथे आलेलो आहोत आणि थोडंफार आमची शॉपिंग झालेली आहे. आम्ही एकच गोष्ट घ्यायला आलेलो, चीज. पण इथे सगळ्या प्रकारच्या चटण्या, सगळं. म्हणजे मला असं वाटलेलं की इथे काही मिळणार नाही, पण मला बिर्याणी मसाला काही अजून मिळालेला नाही. पण बाकी सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत, A to Z. आम्ही कॅन्टीन अवॉइड करून इथे आलो.
का तर आम्हाला असं चटपटा लागतं जे कॅन्टीनमध्ये नाही मिळत, ते आम्ही इथे घ्यायला आलो. माझी इच्छा इथे पूर्ण होणार आहे आता. माझे डब्बे राहिलेले, चटणी पिटणींचे डब्बे जे मी ऑर्डर केल्यानंतर 15-15 दिवसातून यायचे, ते आता मला इथे भेटतील. खूप मोठं आहे. हा. ठीक आहे. आणि एक घ्या ना, 3 घ्या. ओके. सो आम्ही फक्त चीज घ्यायला आलो होतो आणि चीज घेता घेता डायरेक्ट बॉक्स भरलाय. सो आमची शॉपिंग झालेली आहे. फक्त चीज आणायला गेलो होतो आम्ही आणि टोटली बॉक्स भरून सामान घेतलंय. म्हणून मी ऑलमार्टला वगैरे जायला बघत नाही. पण असं नाही की आम्ही दुसरा खर्च करतोय. चलो, काही काही गोष्टी घ्याव्या लागतात, गरजेच्या असतात त्यामुळे. सो आमचं झालेलं आहे घेऊन आणि आम्ही आता निघालोय आमच्या क्वार्टरवर. ती लोक मला ऑब्झर्व करतात, पण हळूहळू मला असा पब्लिकमध्ये व्हिडिओ शूट करायचा कॉन्फिडन्स येत आहे आणि मला असं वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मी तो गेन करेन लवकरात लवकर. अंकल पण बघतायत मला की तुम्हाला इकडे सगळी अशी स्वेटरमध्येच लोक दिसतील, कारण की इथलं नॉर्मल टेम्परेचर हे 2-3 असतं आणि हे अतिशय सुंदर असं वातावरण झालेलं आहे. छान असं ऊन पडलेलं आहे. किती मस्त. इकडच्या मुली खूप सुंदर असतात बरं का मुलांना. एकदम गोऱ्या गोऱ्या आणि अशा लाल लाल गालाच्या मस्तपैकी. बघा, महाराष्ट्राची सून जर हिमाचल मध्ये आणायची असेल तर कोणाला, आय विल सपोर्ट. इकडच्या नदीची दगडं पण व्हाईट व्हाईट असतात, जशी माणसं व्हाईट व्हाईट आहेत, पण मनाने मला माहिती नाही ती माणसं गोरी आहेत की काळी आहे. त्यामुळे जय महाराष्ट्र, आपला महाराष्ट्रात चांगला आहे. महाराष्ट्रातली सून बघा. माझ्या भावांना रिक्वेस्ट आहे. सो अशी भागदौड गेल्यानंतर आणि असं साधं जेवण जेवतो. आम्हाला खूप लेट झाला, तेवढा वेळ नव्हता. तरीही छान अशी डाळ खिचडी, त्याच्याबरोबर लोणचं आणि ही घरून मी मिरची सुकवलेली आहे, मस्त पापड जे आमच्या सासूबाईंनी दिले आणि त्याबरोबर तूप. कशी झाली खिचडी? मस्त. तर असं साधं सपक जेवण आम्हाला दोघांनाही जेवायला आवडतं जेव्हा आमच्याकडे वेळ नसतं, कारण की आज पूर्ण टाईम आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो आणि हॉस्पिटलला, त्यामुळे वेळच मिळाला नाही जेवण बनवायला. आत्ता आल्यानंतर मी फटकन डाळ खिचडी बनवली फटाफट.